विनंती आहे, तात्काळ तानाजी सावंत नावाच्या वादग्रस्त मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, नाहीतर आगामी विधानसभेमध्ये त्यांच्या मतदारसंघातून त्यांची कशी हकालपट्टी करायची हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना त्यांची जागा दाखवून देईल। त्यामुळे महायुतीमध्ये वितुष्ट निर्माण होईल। असा जो आगाऊपणा तानाजी सावंत यांनी केला त्याबद्दल त्यांना बिनशर्त माफी मागायला लावा आणि त्यांची हकालपट्टी करा, अशी आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहोत। भारतीय जनता पार्टी असेल, RSS असेल यांनी हे मान्य केले की अजित पवारांना सत्तेमध्ये सहभागी घेऊन काहीच उपयोग झाला नाही। भारतीय जनता पार्टीची मतं घटली आणि अजित पवार हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीसाठी लायबिलिटी ठरले असं सुप्तपणे मान्य केलेलं आहे RSS आणि भारतीय जनता पार्टीने। याचा अर्थ स्पष्ट आहे, अजित पवार यांचा अपमान हे आता भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सरकार करत आहे। एकेकाळी अजित पवारांचा एक रुबाब होता शरद पवारांच्या पक्षामध्ये, एक वाघ असलेले अजित दादा आता अशा पद्धतीने वागतील।